आज आपण एकदम झणझणीत असा अख्खा मसूर कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय। त्यासाठी मी इथे 1 वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे। मसूर व्यवस्थित निवडून घ्या, खडा वगैरे असतो। त्यानंतर चांगली धुवून घ्या 3-4 पाण्याने, चोळून धुवा, कारण मसूरला पावडर लावलेली असते। जेव्हा आपण बाजारातून विकत आणतो तेव्हा पावडर लावलेली असते, म्हणून ती चांगली धुवून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं। आता मसूर शिजवताना यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं। म्हणजे कडधान्य तुम्ही कोणतेही शिजवायला लावले ना तरी तुम्हाला ही किचनमधली टिप सांगते, कडधान्य शिजवायला लावताना त्यामध्ये मीठ आवर्जून घालायचं, म्हणजे कडधान्य चांगले शिजले तर जातात। पण जी कडधान्याची आळणी चव असते ना ती पूर्ण बदलली जाते आणि एक छान चव येते। आता अगदीच 5-6 शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला, जास्त अशा शिट्ट्या घेऊ नका की जेणेकरून पारच मसूरचा गाळ होईल। थोडीशी अशी अख्खी दिसली पाहिजे पण शिजली पण गेली पाहिजे, त्यासाठी 5-6 शिट्ट्या घ्या। तर 5-6 शिट्ट्यांमध्ये चांगली मऊसूत अशी शिजली गेलेली, गाळ वगैरे अजिबात मसूरचा झालेला आहे। आता इथे आपल्याला मसूर अशी फोडून वगैरे काही घ्यायची नाही आहे। आता छान असा तडका देऊया मसूरला। तेल घालूया, 2-3 पळ्या तेल घाला। तेल घातलं की त्यामध्ये जिरी घाला, 2 मिरच्या हिरव्या घाला। खडा मसाला आवर्जून तडक्यासाठी वापरा। भरपूर ठेचलेला लसूण घाला, उभं चिरलेलं आलं यामध्ये घाला आणि मिरच्या, कढीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा आणि 1 बारीक कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे। हे सगळं तेलामध्ये घातलं की तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं। अख्खा मसूर करताना लसूण आणि आलं आणि खडा मसाला आवर्जून यामध्ये घातला पाहिजे। कांदा चांगला परतून घेतला की 1 टोमॅटो घेतलेला आहे। इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी करू शकता किंवा असा अख्खा बारीक चिरून घातला ना तरी चांगला शिजवून घ्या। टोमॅटो घातला, व्यवस्थित 2 मिनिटं परतून घ्या आणि मसाले घाला यामध्ये। आता यामध्ये मसाले कोणते घालायचे तर हळद, हिंग घाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, बेडगीचं लाल तिखट तुम्हाला इथे घालायचं आहे आणि जर तुमच्याकडे मिक्स मसाला घरगुती काळा मसाला असेल तर तो थोडा यामध्ये घालायचा आहे। व्यवस्थित मसाला घातला की थोडंसं मीठ घाला आणि थोडंसं पाणी यामध्ये, मसूरचं जे पाणी आहे ना ते पळीभर यामध्ये घाला। व्यवस्थित हलवून घ्या मसाला आणि झाकण ठेवून जोपर्यंत मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत इथे मसाला परतून घ्यायचा आहे। गॅस बारीक करायचा आहे। चांगलं तेल सुटलं की पळीने जरासं चांगलं हे हटवून घ्यायचं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो जरासा गाळ होतो याचा, आणि नंतरनं शिजून घेतलेला मसूर यामध्ये घालायचा आहे। अख्खा मसूर बनवताना मसूर जास्त पातळ नसतो, थोडासा घट्टसर असतो, त्यामुळे पाण्याचं प्रमाण यामध्ये जपून घालायचं। थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। एक चांगली उकळी येऊन द्यायची। उकळी आली, गॅस बारीक करा। 10 मिनिटं मसूर असाच उकळता सोडा, म्हणजे छान कलर येतो, तरी येते। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर यामध्ये घाला। वरून तुम्हाला तडका द्यायचा असेल लाल बेडगी मिरचीचा तर तुम्ही इथे देऊ शकता। बनवून